अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज खरंच आपलं घर पवित्र झालंय. हो ना, गाणगापूरहून आलेल्या ह्या पादुकांची सेवा बाबांनी निस्वार्थपणे केली. तो वारसा आपल्याकडे आला. मधल्या काळात काही चुकलं असेल तर दत्तगुरूंनी आम्हाला माफ करावं एवढीच इच्छा. पण दादा, दत्तगुरूंनी आपल्याला माफ केलंय हे कसं कळेल? नाही, स्वामींचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी आपल्याला माफ केलं, पण महाराजांनी आपल्याला माफ केलंय हे कसं कळेल आपल्याला? जिथे अपराधाची जाणीव होते तिथे अहंकार गळून पडतो आणि जिथे भक्त संपूर्णपणे शरण जातो तिथे गुरुला अवतार घ्यावाच लागतो. श्री नृसिंह सरस्वती महाराज दत्तगुरु. महाराज, आम्ही आपलं मोठेपण मान्य केलं, स्वामींचंही मोठेपण मान्य केलं, पण महाराज आणि स्वामी एकच आहे हे आम्हाला कळावं म्हणूनच आपण हे रूप घेतलं ना. बरोबर ना महाराज? शरणागती महत्वाची असते. पादुकांना शरण जा, मग कळेल. क्षमाही मिळेल आणि कृपाही. शिव शंकर शंभो. स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. सुंदरे, आज एक आमचं मोठं कर्तव्य पूर्ण झालं. भक्ताच्या मनात साचलेला अज्ञानाचा अंधकार दूर करून त्याला स्वतःच्या अहंकारातून बाहेर काढून शरणागतीच्या प्रकाशापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि आज ते पूर्ण झालं. लक्षात ठेव, कार्य संपलं म्हणजे प्रवास संपला असं नाही. अजून काही जबाबदाऱ्या बाकी आहेत, मात्र आता प्रवास पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. असे अनेक अवतार येतात आणि अनेक अवतार काळाच्या पडद्याआड जातात.
कारण अवतार हे देहासाठी नसतात, अवतार हे काळासाठी नसतात, अवतार असतात ते भक्तांच्या जागृतीसाठी. जिथे जिथे अज्ञान उभं राहतं तिथे तिथे गुरुला अवतार घ्यावाच लागतो. आमचा हा अवतार देखील जगत उद्धारासाठी होता आणि हा अवतार देखील जगत उद्धारासाठीच आहे. जोपर्यंत एका तरी भक्ताच्या डोळ्यात प्रश्न असतो तोपर्यंत कर्तव्य संपत नाही. देह येतो देह जातो, मात्र कर्तव्य कधी संपत नाही. सुंदरे हा प्रवास आता पूर्णत्वाच्या दिशेने सुरू झालाय. अवतार संपला म्हणजे कार्य संपलं असं नसतं. तुमच्या डोळ्यांना दिसणारा देहरूपी अवतार संपतो, मात्र अवताराचं अस्तित्व हे चिरंतन असतं. तो काळाच्या पलीकडे असतो, तो देहाच्या मर्यादेत अडकलेला नसतो. गुरुतत्व कधीच नष्ट होत नाही. जिथे जिथे अज्ञान डोकं वर काढतं, जिथे जिथे भक्तांचा आक्रोश असतो आणि जिथे जिथे श्रद्धा डगमगते तिथे तिथे अवतार पुन्हा प्रकटतो. आम्ही स्वतः दत्त गुरु, आम्ही स्वतः श्रीपाद श्री वल्लभ, आम्ही स्वतः नृसिंह सरस्वती आणि आम्ही स्वामी समर्थ. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अज्ञानाचा नाश करणारे आणि भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे. नावं बदलतात, रूप बदलतात, पण कृपा तीच असते. म्हणून भय बाळगू नका. आम्ही कुठे जात नाही, कुठेही अदृश्य होत नाही. भक्तांच्या श्रद्धेत, नामस्मरणात आणि शरणागतीत आम्ही सदैव जिवंत असतो. अवतार संपतो तेव्हा फक्त देह विसावतो, मात्र तेव्हा गुरुतत्व अधिक जागृत होता. सुंदरे, भक्तांच्या कल्याणाकरता आम्ही कायम असू. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. बराच वेळ झाला, अजून कसे स्वामीदेव आले नाही? अहो सुंदरा मावशी, काय झालंय? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? पण बराच वेळ झाला, अजून स्वामीदेव आले नाहीत. मी थोड्या वेळासाठी आत गेले काय, स्वामीदेव गेले कुठेतरी बाहेर माझ्या डोळ्याआडून. हो ना, हो स्वामींनी मलाही खंडोबा मंदिरात पाठवलं होतं ना दिवा लावायला. हीच संधी साधून स्वामीदेव गेले बाहेर निघून. काय हो कपिलाताई, तुम्ही इथेच होतात ना? तुम्ही का नाही अडवलं स्वामीदेवांना? नाही, मी प्रयत्न केला, पण स्वामी कोणाचं ऐकतायत का? आणि मग आपण कोण त्यांना जबरदस्ती करणार आहे, हो की नाही? म्हटलं जा. मी असते ना तर मी त्यांना एकटं जाऊ दिलं नसतं, त्यांच्या बरोबर गेले असते. तुम्ही का नाही गेलात त्यांच्या बरोबर? अगदी बरोबर बोललात सुंदरा मावशी. अहो मीही जायला निघाले होते, पण दरवाजापर्यंत गेले आणि आई गो, आई 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 आई, पाय फार दुखायला लागले हो. म्हटलं स्वामींबरोबर जाणं मला शक्य होणार नाही, फार पाय दुखताय, पाय.
स्वामी देवा. सुंदरे, का अस्वस्थ होतीयस? आम्ही तुला सांगूनच जाणार होतो. झोपा आता सगळे. स्वामी देवा, अहो तुम्ही तुमच्या आसनावर का नाही निजत? असे जमिनीवर का निजताय? सुंदरा मावशी, अहो तुम्ही केलेला अंथरूण कदाचित स्वामींना आवडले नसणार. काय आहे, इतके दिवस मी करत होते ना. स्वामी, तुम्ही काही काळजी करू नका, मी पुन्हा करून देते. हा, मग तुम्ही निजा त्यावर. हा, काही गरज नाही कपिले. आजपासून आम्ही आसनावर झोपणार नाही. आम्ही जमिनीवर झोपणार. आणि ज्याला जायचं असतं तो आधी जमिनीशी नातं जोडतो. हे काय चाललंय स्वामी देवांचं हल्ली? हे विरक्तपण, ही वेगळीच तटस्थता. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंकर. आई ग आई 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 आई, या वेदना, ही जळजळ, काय हा त्रास. किती वर्ष झाले पण हा त्रास जात नाहीये. वा रे वा, या त्रासातून मुक्त कर ना मला. आई अहो, हे काय केलंय? अंगाला एवढा भस्म? अगं मग काय करू नलिनी, हा आजार असा आहे की निदान होत नाहीये, उपचार होत नाहीयेत. तेवढं महादेवाचं भस्म लावलं की बरं वाटतं ग. पुन्हा पुन्हा तोच त्रास होत राहतो नलिनी मला. वैद्य बुवा, तपासा यांना. अनेक वैद्य हकीम येऊन गेलेत, पण कोणालाच आजाराचं निदान झालं नाही. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुम्ही अनुभवी आहात, म्हणून तुम्हाला बोलावून घेतलंय. हो हो, तुम्ही अगोदर शांत व्हा, मी तपासतो. काय झालंय वैद्य बुवा, काही गंभीर आजार आहे का? वैद्य बुवा सांगा ना, कृपा करून काहीही लपवू नका. यांना मूत्रकुच्छ आजाराने पछाडलंय. मूत्रपुच्छ म्हणजे? लघुशंकेला त्रास होणे, वारंवार लघुशंकेला जाण्याची तीव्र इच्छा होणे, वेदना होणे, मूत्राशयात संसर्ग, हा रोग हळूहळू यांचं शरीर पोखरतोय. वैद्य बुवा, हा आजार बरा होईल ना? खरं सांगायचं ना तर हा आजार अंतिम टप्प्यात आलेला आहे, म्हणून औषधाचा काहीही परिणाम होत नाहीये. आणि आपल्या भागात औषधीही कमी आहे.
पण आपण उपचार सुरू करू. शरीर कसा प्रतिसाद देते ते पाहू. अहो, हात कशाला जोडताय? अहो, वैद्य म्हणजे देवाचं रूप आणि तुम्ही माझ्यासाठी देव आहात. देवाला अशक्य काहीच नाही. माझा हा आजार बरा करावं. मी आयुष्यभर तुमच्या चरणांचा अभिषेक करीन. ह्या आजारामुळं किती त्रास होतोय समजतंय मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा नंदराव, बरं होण्याची इच्छाशक्ती मरू देऊ नका. अहो, तीच खरी औषधी आहे. औषध हे शरीरावर काम करतं, पण इच्छाशक्ती प्राणावर. मी तुम्हाला काही मात्रा उगाळून देतो आणि काही मात्रा नंतर घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आता मी तुम्हाला ही मात्रा दिली, आता थोडा वेळ बरं वाटेल. मी काही मुळ्या दिल्या आहेत, त्यानंतर घ्या. जिथे औषध थकते तिथे श्रद्धा श्वास घेते, त्यामुळे इच्छाशक्ती ढळू देऊ नका. नलिनी, अगं देव करो, या औषधाने तरी मला बरं वाटू दे ग. धीर धरा, महादेव पाहतायत सगळं. महादेवा, अरे या औषधाच्या रूपांतरी तुझा आशीर्वाद मला मिळू दे. माझं दुःख कमी कर, मला बरं कर या आजारातून. काल रात्री कुणाचंच ऐकलं नाही स्वामी देवांना. जमिनीवरच झोपून राहील. पण अचानक असा निर्णय, हे संकेत नाही, हे ठीक नाहीये, हेच खरं. सुंदरा मावशी, मला वाटतं स्वामींच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. नाही म्हणजे त्यांनी अचानक असा जमिनीवर झोपण्याचा निर्णय घेतला, यामागे नक्कीच काहीतरी संकेत असेल ना. माझ्याही मनात तोच विचार येतोय. स्वामी देवांच्या तब्येतीची काळजी वाटतेय मला. हे असं जमिनीवर झोपले तर त्रास होईल त्यांना. आणि आजकाल ना खूप विरक्त वागायला लागलेत ते. हे सगळं काहीतरी संकेत देतंय. बुवाचं असं अचानक जमिनीशी नातं जोडणं. आमच्या मनात जे चाललंय हे जर खरं असेल ना, तर आम्हालाही वेळेत पावलं उचलायला हवीत. स्वामी देवा, उठलात तुम्ही? बरं, एक प्रश्न विचारू. हे असं अचानक जमिनीवर झोपायचा निर्णय तुम्ही का घेतलात देवा? आता या जमिनीशी नातं जोडण्याची वेळ आली. जमिनीशी नातं म्हणजे स्वामी? स्वामी, तुम्हाला नेमकं काय सांगायचंय आम्हाला? कळेल, योग्य वेळ आल्यावर कळेल. सुंदरे, वडाच्या पारंब्या घेऊन ये, धूपदाणे घेऊन ये. आणि तुम्ही जा. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
स्वामीदेवा, हे तुम्ही नेमकं काय करताय? स्वामी अहो हे सगळं कोणासाठी? काही गोष्टी फक्त उपचारांनी बऱ्या होत नाहीत, त्याकरता वेगळे उपाय करावे लागतात. आणि ते उपाय योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतात.